हॅलो स्टुडंट्स, वेलकम यू ऑल इन द सायन्स फोरम कोचिंग अकॅडमी. आजपासून आपण यूट्यूब या प्लॅटफॉर्मद्वारे MST-CET 2021च्या विद्यार्थ्यांसाठी सुपर 30 क्वेश्चन सिरीज सुरू करत आहोत. या सुपर 30 क्वेश्चन सिरीजमध्ये चॅप्टर वाईज 30 क्वेश्चन्स असतीलच. ओके, त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला रिक्वायर्ड बाकीच्या गोष्टी असणार आहेत किंवा बाकीचे फॉर्म्युलेज वगैरे आहेत ते पण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले जाणार आहेत. ओके, परंतु ही सुपर 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज सुरू करण्यापूर्वी मी आपणा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये MST-CET 21 क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे. ओके, म्हणजे 3 मे पासून म्हणजे आजपासूनच हा कोर्स सुरू होतोय आणि या कोर्समध्ये आपण MST-CET जी काही रिक्वायर्ड थेरी आहे ही थेरी पूर्णपणे कंप्लीट करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे जवळपास चॅप्टर वाईज 200+ क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. डेली प्रॅक्टिस पेपर्स वगैरे असतील आणि भरपूर काही गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना MST-CET क्रॅश कोर्सला जॉईनिंग करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअपद्वारे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन शेअर करू शकता. इन्फॉर्मेशन शेअर केल्यानंतर तुम्ही कॉल करून डिटेल्स विचारू शकता. ओके, सर्वात महत्त्वाची मॅन्डेटरी रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ओके, यस. तर मग मला वाटतं आपण या ठिकाणी रोटेशनल डायनामिक्स हा जो काय चॅप्टर आहे हा चॅप्टर सुरू करूया सुपर 30 क्वेश्चन सिरीज अंडर. ओके, म्हणजे तुमच्या आत्तापर्यंत हे लक्षात आलं असेल की MST-CET क्रॅश कोर्स हा एक वेगळा भाग आहे. यामध्ये तुम्हाला एनरोल व्हावं लागेल आणि सुपर 30 क्वेश्चन सिरीज हा एक वेगळा भाग आहे. सुपर 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमध्ये तुम्हाला डेली सर्व विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स प्रोव्हाइड करण्यात येतील. क्लिअर आहे सर्वांना? जसं मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये किंवा इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं की साधारणपणे चॅप्टर वाईज 30 क्वेश्चन आपण प्रोव्हाइड करणार आहोत. हे 30 क्वेश्चन्स एकाच लेक्चरमध्ये कव्हर केले जाणार नाहीत. तर हे 30 क्वेश्चन साधारणपणे 3 पार्टमध्ये, 4 पार्टमध्ये किंवा 2 पार्टमध्ये, म्हणजे क्वेश्चनच्या साईजवरती डिपेंडंट आहे किंवा क्वेश्चनच्या लेंथवरती त्या ठिकाणी क्वेश्चन आन्सरच्या लेंथवरती डिपेंडंट असणार आहे. ओके, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, डेली आपण 2 लेक्चर्स म्हणजे 2 सब्जेक्टचे लेक्चर्स घेणार आहोत. ओके, जसं मंडे, ट्यूजडे, वेनसडे या दिवशी आपण फिजिक्स केमिस्ट्री घेणार आहोत. ओके, मग यामध्ये मंडेला फिजिक्सचे 10 क्वेश्चन्स येतील, केमिस्ट्रीचे 10 क्वेश्चन्स येतील. लक्षात सर्वांचे? ओके, त्याचप्रमाणे थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे हे 3 दिवस बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. ओके, तर अशा प्रकारे हे आपलं पूर्णपणे नियोजन असणार आहे. 30 क्वेश्चन्स आपण चॅप्टर वाईज सुपर 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमध्ये पाहणार आहोत. परंतु जे विद्यार्थी MST-CET 21 क्रॅश कोर्ससाठी सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीमध्ये एनरोल करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र रोज थेरी लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. MST-CET गरजेचं असणारं. ओके, त्यानंतर MST-CET असणारे जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत हे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची तुमची प्रॅक्टिस करून घेण्यात येणार आहे. तुम्हाला त्यासाठी नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील. PDF फॉर्मॅटमध्येच या नोट्स असतील. ओके, आणि अजून एक तुम्हाला रिकमेंडेड जे काही बुक आहे, रिकमेंडेड बुक म्हणण्याऐवजी त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी कोणतंही एक पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही डेली प्रॅक्टिस पेपर्स पण अटेम्प्ट करत चालायचे आहेत, हे महत्त्वाचे असणार आहे. ओके, लक्षात सर्वांच्या? ठीक आहे, तर MST-CET क्रॅश कोर्सच्या भागामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे तुम्हाला सर्व काही सांगितलं आणि सर्व विद्यार्थी या यूट्यूबवरती अवेलेबल असणाऱ्या सुपर 30 क्वेश्चनचा फायदा घेऊच शकतात. ठीक आहे, तर चला मग आपण सुरू करूया फर्स्ट क्वेश्चन. ओके, तर पहिला क्वेश्चन आहे त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती रीड करू शकता. एकदम व्यवस्थित तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल. ओके, तसंही तुम्हाला माहितीच आहे की मागच्या वर्षीपर्यंत हा जो काही चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स हा 2 भागांमध्ये डिवाइड होता. ओके, म्हणजे कोणता? सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनमध्ये. सर्क्युलर मोशनमध्ये साधारणपणे 3 ते 4 क्वेश्चन्स येत होते आणि रोटेशनल मोशनमध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स यायचे. म्हणजे यावर्षी आपण रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरवरती अप्रॉक्सिमेटली 4 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो. 4 to 5 क्वेश्चन्स. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन तुम्ही रीड करा आणि त्या ठिकाणी पहा क्वेश्चनमध्ये काय दिले ते. अ पार्टिकल ऑफ मास m इज रोटेटिंग इन अ प्लेन इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस r. Its angular momentum is L. The centripetal force acting on the particle is. Centripetal force acting on the particle is. Centripetal force acting on the particle is. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू
एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. फॉर्म्युला माहीत आहे की नाही सर्वांना? सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, ओके. आता आणि आपल्याला हेही माहीत आहे की अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू आर पी किंवा एल इज इक्वल टू आय ओमेगा माहिती. ओके, मग एल इज इक्वल टू आर पी. पी कोण आहे? लिनियर मोमेंटम आहे. इज इक्वल टू आर. पी इज इक्वल टू काय असतं? एम व्ही. म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं की एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आला? एम व्ही आर. क्लिअर आहे का सर्वांना? एल इज इक्वल टू एम व्ही आर. क्लिअर आहे. आता जर सेंट्रिपेटल फोर्समध्ये मी पाहिलं तर इथं मला एम व्ही स्क्वेअर दिसतोय. मला तर काय करायचं आहे, हे जे काही इक्वेशन आहे अशा फॉर्मॅटमध्ये मी करू शकतो का? करू शकतो. कसं? तर आपण या ठिकाणी हे पहा कसं करणार. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, ठीक आहे, इंटू इथं एम आहे परंतु इथं व्ही स्क्वेअर आहे. एक काम करू आपण, इंटू एम अपॉन एम करू. काय फरक? काहीच नाही फरक पडणार. ओके, इंटू इथं आर आहे, इथं एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर झालं. हे एम आणि हे एम म्हणजे एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर. इथं आपल्याला आर स्क्वेअर करू आणि आपण परत आर स्क्वेअर करू. हे कळते का सर्वांना? लक्षात आलं का सर्वांच्या? ठीक आहे. आता पहा काय होते. आता पहा काय होते. इज इक्वल टू एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर आपण काय शिल्लक? स्मॉल एम आणि आर क्यूब. ठीक आहे. याला आपण कसं लिहायचं? एम व्ही आर त्याचा करा स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब. म्हणजेच हे एम व्ही आर काय आहे? एल. सो वी कॅन से दॅट एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब. सो विच ऑप्शन इज दिस? चेक द ऑप्शन. तर यामध्ये तुम्हाला कोणता ऑप्शन दिसतोय हा? आय थिंक फॉर क्वेश्चन नंबर 13 एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब ऑप्शन डी इज अ करेक्ट. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. तर तुम्हाला हे पण कळलं पाहिजे त्यावेळेस ॲडजस्टमेंट कशी करायची आहे ते. एल इज इक्वल टू आर पी, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आर इंटू लिनियर मोमेंटम, हे लक्षात आलं पाहिजे. हे क्लिअर आहे का सर्वांना? इथे हे तुम्हाला ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. इथे जर मी एम आणि आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं की डेफिनेटली एम व्ही आर त्याचा स्क्वेअर करता येईल. क्लिअर आहे सर्वांना? हा झाला पहिला क्वेश्चन. ओके, नाव चेक फॉर द क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सर्वांनी ट्राय करा. आता हे जे काही क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते लिहून घेऊ शकता. त्याचे उत्तर सकट महत्त्वाचे आहे ते. ओके, येस. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. इफ के ऑफ अ पार्टिकल ऑफ मास एम परफॉर्मिंग UCM इन अ सर्कल ऑफ रेडियस आर इज ई. तर त्यांनी काय सांगितलंय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आहे ई. बर, फाइंड द एक्सलरेशन ऑफ पार्टिकल. तर एक्सलरेशन विचारले. एक्सलरेशन फाइंड आउट करा पार्टिकलचं. दिलेली मोशन आहे UCM. आपल्याला सर्वांना माहीत आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फक्त आणि फक्त सेंट्रिपेटल एक्सलरेशनच असतं. ओके, UCM मध्ये सेंट्रिपेटल एक्सलरेशन म्हणजेच रॅडियल एक्सलरेशन असतं व्ही स्क्वेअर अपॉन आर. कारण UCM मध्ये AT इज इक्वल टू आर अल्फा विच इज इक्वल टू 0. बिकॉज UCM मध्ये लक्षात ठेवायचं, UCM मध्ये अल्फा इज इक्वल टू काय असतो? 0. अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी असतो. बरोबर नाही? परंतु युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1. क्लिअर आहे सर्वांना? आणि म्हणूनच अल्फाची व्हॅल्यू काय झाली? 0. म्हणजे आपण असं म्हणणार इन UCM सेंट्रिपेटल एक्सलरेशन इज प्रेझेंट. हेन्स UCM इज नोन ॲज अ एक्सलरेटेड मोशन. कसली मोशन आहे? एक्सलरेटेड मोशन आहे. ठीक आहे. त्यांनी आपल्याला ऑप्शन कसे दिलेले आहेत 1 मिनिट मला चेक करू द्या बरं. ओके, ईच्या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन्स आहेत आणि सेंट्रिपेटल एक्सलरेशन विचारलेलं आहे फाइंड आउट करायला. ठीक आहे. नाव सी द सोल्युशन. हे जे बोललोय ना ते साईडला व्यवस्थित लिहून घ्यायचं. सोल्युशन पहा काय होऊ शकतं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू विच फॉर्म्युला? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओ सॉरी, या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय म्हणतात आपल्याला? या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2
एम व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर आहे का सर्वांना? ओके. परंतु ए सी इज इक्वल टू काय दिसतं बरं बाळांनो? ए सी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे ज्याला आपण असं केलं तर 1/2 एम व्ही स्क्वेअर अपॉन आर केलं आणि इंटू आर केलं तर हा फॉर्म्युला आहे तसा राहतो की नाही? 1/2 एम व्ही स्क्वेअर आहे तसा ओरिजिनल अपॉन आर इंटू आर केलं, कारण मला त्या ठिकाणी व्ही स्क्वेअर अपॉन आरची व्हॅल्यू माहीत आहे. काय आहे ती? सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. सो वी कॅन, बट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई गिवन डेटामध्ये आहे. सो ई इज इक्वल टू 1/2 एम व्हॉट इज द व्ही स्क्वेअर अपॉन आर, दॅट इज नथिंग बट ए सी इंटू आर. कळलं का सर्वांना? त्यांनी विचारलं आपल्याला सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. टूला इकडे घेऊन जा. 2E अपॉन MR इज इक्वल टू सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. असा कोणता ऑप्शन आहे का? दिसतोय का त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन असा? तर हा क्वेश्चन MST CET 2010चा होता. मला वाटतं ऑप्शन ए इज मॅचिंग आन्सर, राईट? सो ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नाव गो फॉर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता. इफ द बॉडी इज मूव्हिंग इन अ सर्कल ऑफ रेडियस आर विथ अ कॉन्स्टंट स्पीड व्ही, अँग्युलर व्हेलॉसिटी विचारले. किती सोपं आहे हे, माहिती आहे ना आपल्याला फॉर्म्युला. व्ही इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? आर ओमेगा. आणि म्हणून ओमेगा इज इक्वल टू काय झालं बाळांनो? व्ही अपॉन आर. क्लिअर? क्वेश्चन नंबर 3 इज डन. ओके. हाही क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे CETला. बरं, तर क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी आपण ट्राय करूया. क्वेश्चन नंबर आहे 4. क्वेश्चन नंबर 4. रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली. क्वेश्चन नंबर 4 तुम्ही त्या ठिकाणी रीड करू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 4. आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिसते तुम्हाला? क्वेश्चन नंबर 4 मध्ये चेक करा बरं. क्वेश्चन नंबर 4 मध्ये द व्हॅल्यू ऑफ सेंट्रिपेटल एक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन इज. बरं, व्हॅल्यू ऑफ सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. किती सोपा प्रश्न आहे हा. सेंट्रिपेटल एक्सेलरेशन म्हणजेच ए सी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? आर ओमेगा स्क्वेअर. आर ओमेगा म्हणजेच काय? 2π n आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू आर 4π स्क्वेअर n स्क्वेअर, म्हणजेच 4π स्क्वेअर आर n स्क्वेअर. सो हिअर 4π n स्क्वेअर. अच्छा, फ्रिक्वेन्सी त्यांनी न्यू म्हटलंय, चालतंय. इज इक्वल टू 4π स्क्वेअर आर न्यूचा स्क्वेअर. असं काही ऑप्शन आहे का? 4π न्यू स्क्वेअर आर, 4π न्यू स्क्वेअर आर. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऑप्शन ए इज अ मॅचिंग आन्सर. तर 4 क्वेश्चन समजले आपल्याला. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 ट्राय करा. अत्यंत सोपा आहे क्वेश्चन नंबर 5. मी तोपर्यंत हे रफ करतो, तुम्ही पण व्यवस्थित त्या ठिकाणी लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 5 तुम्हीच ट्राय करायचं सर्वांनी. क्वेश्चन नंबर 5 क्लिअर आहे सर्वांना? ओके. तर एकदम सोप्या सोप्या प्रकारचे हे क्वेश्चन्स असतात, परंतु याला प्रॅक्टिस लागते पटपट पटपट समजण्यासाठी. ओके. यस. क्वेश्चन नंबर 5. पहा क्वेश्चन नंबर 5 काय आहे ते. इन अ वर्टिकल सर्क्युलर मोशन द रेशियो ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट अ हायेस्ट पॉईंट टू द लोवेस्ट पॉईंट. किती नंबर क्वेश्चन होता हा? 5. कायनेटिक एनर्जी ॲट अ हायेस्ट पॉईंट अपॉन कायनेटिक एनर्जी ॲट अ लोवेस्ट पॉईंट. करा बरं ट्राय सर्वांनी, या ठिकाणी करा बरं ट्राय. किती सोपा प्रश्न आहे हा. ओके, करा ट्राय सर्वांनी. पहा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 1/2 mv स्क्वेअर ॲट अ हाईट किंवा ॲट अ हायेस्ट पॉईंट म्हणा. लोवेस्टला पण तसंच 1/2 mv स्क्वेअर लोवेस्ट. कॅन्सल कॅन्सल इज इक्वल टू हे झालं VH स्क्वेअर अपॉन VL स्क्वेअर. तुम्हाला माहीत आहे व्हेलॉसिटी ॲट अ हायेस्ट पॉईंट इज इक्वल टू काय असतं बाळांनो?
अंडर रूट आर जी. वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट अंडर रूट आर जी, त्याचा करा स्क्वेअर अपॉन अंडर रूटमध्ये हे येईल तुमचं 5 RG. लोएस्ट पॉईंटला काय असतं अंडर रूट 5 RG, त्याचा करा स्क्वेअर इज इक्वल टू हे झालं तुमचं RG अपॉन 5 RG. कॅन्सल कॅन्सल इज इक्वल टू 1/5. म्हणजेच हे झालं 0.2. असं काय ऑप्शन आहे का? रेशो आहे म्हणजे युनिट नाहीच आहे. असं काय ऑप्शन आहे का? मला वाटतं ऑप्शन डी वाटतोय ना. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. नाव रीड द क्वेश्चन नंबर 6. नाव रीड द क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 रीड करा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय समजतं आपल्याला? क्वेश्चन नंबर 6 मध्ये यस, क्वेश्चन नंबर 6 मध्ये द मॅक्सिमम स्पीड ऑफ अ कार ऑन अ रोड टर्न ऑफ रेडियस. अच्छा, रेडियस दिलेली आहे. बघूया काय दिले अजून पुढं. 30 मीटर. इफ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू इज इक्वल टू 0.4. बरं, मॅक्सिमम स्पीड म्हणजे व्ही विचारलं एक काय? फॉर्म्युला तर माहितीच आहे ना आपल्याला. व्ही इज इक्वल टू अंडर रूटमध्ये काय फॉर्म्युला असतो? अंडर रूटमध्ये म्यू आर जी इज इक्वल टू अंडर रूटमध्ये म्यू किती आहे? 0.4, आर आहे 30, या ठिकाणी जी आहे 9.8. बरं, इज इक्वल टू अंडर रूटमध्ये हे 0.4, हे 0 समजा कट झालं, 4 12, 30 गुणले 0.4 म्हणजेच काय झालं? हे 12 म्हणजेच 12 आणि 9.8. मग जीची व्हॅल्यू आपण 9.8 घ्या, नाही तर मग साधारणपणे किती 10 घेऊन टाकू. अंदाजे काहीतरी उत्तर येऊनच जाईल. एक साधारणपणे हे उत्तर तुमचं किती येईल बरं? 120च्या जवळपास. हे तर आपण जीची व्हॅल्यू 10च घेऊन टाकू ना. आणि तसं पण आपल्याला सीईटीला एकदम करेक्ट आन्सर आलेच पाहिजे याची काही गरज असते का? नाही. ॲप्रॉक्सिमेट 120 म्हणजे 100पेक्षा जास्त व्हॅल्यू आहे. आणि 100पेक्षा जास्त म्हणजे स्क्वेअर रूट 100चा 10 असतो. 10पेक्षा जास्त उत्तर आलं पाहिजे. असं ऑप्शन फक्त एकच आहे, दॅट इज नथिंग बट ऑप्शन बी, 10.84. हे 120 आहे आणि 121चा स्क्वेअर रूट म्हणजे 11 म्हणजे 10.84. डायरेक्टली त्या ठिकाणी 11 जरी उत्तर दिलं असतं तरीही चाललं असतं. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. नाव गो टू द क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 ट्राय करा. क्वेश्चन नंबर 7 अत्यंत सोपा असेल हा पण. अ बॉल ऑफ मास. बरं, मास किती दिलेला आहे? बॉल ऑफ मास 0.25 kg. बरं, अजून काय? इज अटॅच एंड ऑफ द स्ट्रिंग ऑफ लेंथ 1.96 मीटर आहे. स्ट्रिंगची एवढी लेंथ आहे, याच्या एंडला बॉल अटॅच केला आहे आणि हा त्याकडे रोटेट होणार आहे. म्हणजे लेंथ इज इक्वल टू हिअर रेडियस ऑफ सर्कल वगैरे असं. सो आर इज इक्वल टू किती दिलं आहे? आर इज इक्वल टू 1.96 बार. द स्ट्रिंग विल ब्रेक इफ द टेन्शन मोर दॅन. टेन्शन जर 25पेक्षा जास्त असेल तर स्ट्रिंग ब्रेक होईल. सो टेन्शन इज इक्वल टू 25 न्यूटन घ्या. व्हॉट इज द मॅक्सिमम स्पीड? व्ही मॅक्स. ठीक आहे, इज इक्वल टू हाऊ मच? टेन्शन 25पेक्षा जर जास्त असेल तर त्या ठिकाणी काय होईल? ती स्ट्रिंग ब्रेक होऊन जाईल. काय समजते आपल्याला? या ठिकाणी या स्ट्रिंगमध्ये टेन्शन लागणार आहे आणि टेन्शन किती असणार आहे? दॅट इज नथिंग बट सेंट्रिपेटल फोर्स. सो वी कॅन से दॅट T इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स विच इज इक्वल टू mv² अपॉन r. बरोबर ना? T इज इक्वल टू, सो T इज इक्वल टू हाऊ मच? 25. मास किती आहे? 0.25. v² अपॉन r किती आहे? 1.96 असेल. सो 25 इज इक्वल टू, याला मी लिहितो 25 इंटू 10⁻² v² अपॉन 196 इंटू 10⁻². ह्या 2 पॉईंटमुळे मी 10⁻² करून घेतला. ठीक आहे ना? सो 10⁻² कॅन्सल, दिस कॅन्सल, 25 कॅन्सल, 25 कॅन्सल, 196 इकडे जाईल इज इक्वल टू v². म्हणजेच v इज इक्वल टू 14 मीटर पर सेकंड. असा काही ऑप्शन आहे का रे? चेक करा बरं. असा काही ऑप्शन आहे का त्या ठिकाणी?
यस, तर 14 आहे वाटतं ऑप्शन ए. ए इज अ करेक्ट आन्सर. ए इज अ करेक्ट आन्सर. समजतंय ना सर्वांना? समजतंय का? अत्यंत सोपं आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायचे आहेत. क्लिअर आहे सर्वांना? ओके. सो आपण जनरली काय करूया, रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन, त्यापैकी सुपर 30 क्वेश्चन सिरीजमध्ये 15 क्वेश्चन्स आपण सर्क्युलर मोशनचे घेऊ, 15 क्वेश्चन्स आपण रोटेशनल मोशनचे घेऊया. आणि जो काही रेग्युलर आपला CETचा कोर्स चालू आहे त्यामध्ये साधारणपणे 200-250 क्वेश्चन आपण त्या कोर्समध्ये सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे ना? ओके. तर क्वेश्चन नंबर 8 पहा बरं. क्वेश्चन नंबर 8 त्या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही व्यवस्थितरित्या रीड करून घ्या. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. ओके. तोपर्यंत मी हे रफ करून टाकतो. क्वेश्चन नंबर 8. The angle of banking is independent of. बरं. Angle of banking is independent of. Question number 8. The angle of banking is independent of. ओके. हे पहा. आता अँगल ऑफ बँकिंग जर म्हटलं तर आपल्याला माहितीच आहे अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करत असताना कधी कधी तुमचा हा फॉर्म्युला पण तुमच्या हाताखालून गेला असेल. अँगल ऑफ बँकिंगसाठी टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन RG असा फॉर्म्युला नक्कीच गेला असेल. बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की अँगल ऑफ बँकिंग थीटा हा कशावर डिपेंड असणार आहे. स्पीडवरती डिपेंडंट असेल, नो प्रॉब्लेम. रेडियस ऑफ कर्वेचरवर पण डिपेंडंट आहेच. हाईट ऑफ इन्क्लिनेशनवरती आहेच. हाईट ऑफ इन्क्लिनेशनवरती म्हणजे हा तुमचा सरळ भाग असणार आहे, कर्व सरफेस आहे हा पोर्शन, आणि हाईट ऑफ इन्क्लिनेशनवरती डिपेंडंट असणार आहे. म्हणजे आउटर एज कितीने इन्क्लाइन केलेली आहे त्याच्यावरती थीटा 100% डिपेंडंट असणारच आहे. म्हणजे ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. नन ऑफ द अबव. ओके. नन ऑफ द अबव. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 त्या ठिकाणी ट्राय करा. इफ अल्फा इज अँग्युलर एक्सेलरेशन, ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी अँड ए इज अ सेंट्रिपेटल एक्सेलरेशन, देन विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू. बरं. अल्फा दिले वाटतं, ओमेगा दिले, सेंट्रिपेटल एक्सेलरेशन दिले. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू. तर आपल्याला माहिती आहे अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे ना. अल्फा इज इक्वल टू ओमेगा अपॉन टी हा फॉर्म्युला आहे. ऑप्शन्समध्ये व्ही आणि ए असं काहीतरी दिसते. मग इज इक्वल एक काम केलं तर ओमेगा इंटू व्ही अपॉन टी इंटू व्ही असं म्हणूया. याला जर आपण या ठिकाणी असं कॅल्क्युलेशन्स केले, याचे जर कॅल्क्युलेशन्स केले आपण, तर हे व्ही अपॉन हे जे काही टी दिसतंय ना, दॅट इज नथिंग बट ए. म्हणजेच ओमेगा ए अपॉन व्ही असा काही ऑप्शन कुठे दिसतोय का आपल्याला. ओमेगा ए अपॉन व्ही. येस, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर व्हॉट वी कॅन से क्वेश्चन नंबर 9 ना. काय ऑप्शन याचं. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. अँड लास्ट क्वेश्चन फॉर टुडे, रीड ऑन द स्क्रीन. लास्ट क्वेश्चन एकदम सोपा क्वेश्चन, परंतु या ठिकाणी कन्सेप्ट्स लक्षात असणं गरजेचं आहे. ओके. क्वेश्चन पहा, क्वेश्चन रीड करा पहिले, तोपर्यंत हा उरलेला पोर्शन जो काय आहे हा मी रफ करतो. क्वेश्चन एकदम व्यवस्थित पहा, रीड करा तो व्यवस्थित. क्लिअर आहे. ठीक आहे. तर या क्वेश्चनमध्ये काय पाहिजे. अ पार्टिकल ऑफ मास m इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ ऑफ कॉन्स्टंट रेडियस r. सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. तर क्वेश्चन नंबर 10 मध्ये सेंट्रिपेटल एक्सेलरेशन AC इज इक्वल टू k स्क्वेअर RT स्क्वेअर. बरोबर. K इज अ कॉन्स्टंट. द पॉवर डिलिव्हर्ड टू द पार्टिकल बाय फोर्स ॲक्टिंग ऑन इट. पॉवर डिलिव्हर्ड असा फॉर्म्युला आहे. म्हणजे पॉवर इज इक्वल टू हाऊ मच. पॉवर इज इक्वल टू हाऊ मच. क्लिअर आहे सर्वांना. पॉवर इज इक्वल टू हाऊ मच. तुम्हाला माहीत असेल, हे पहा थोडक्यात मी सांगतो साईडला. पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम हा फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हा फॉर्म्युला आहे. म्हणजे पॉवर इज इक्वल टू FV असं येईल. ॲक्च्युअल केसमध्ये पॉवर इज इक्वल टू F बार डॉट V बार आहे.
म्हणजेच पॉवर इज इक्वल टू एफ व्ही कॉस थीटा हा फॉर्म्युला आहे. कळलं सर्वांना. परंतु या ठिकाणी व्ही कोणत्या डायरेक्शनला असणार आहे ते पण आपल्याला महत्त्वाचं आहे, या डायरेक्शनला. म्हणजे फोर्स पण कसा असेल टँजेन्शियल. म्हणजे इथं घेताना फोर्स आपल्याला टँजेन्शियल फोर्स घ्यावा लागेल. कळते का सर्वांना. टँजेन्शियल फोर्स घ्यावा लागेल. व्हेलॉसिटी तर व्हेलॉसिटी आहेच. मग आता या ठिकाणी ही व्हेलॉसिटी आणि हा टँजेन्शियल फोर्स या दोघांमधला अँगल झाला किती 0. म्हणजेच आपण पॉवर इज इक्वल टू एफ टी व्ही कॉस 0 म्हणजेच त्या ठिकाणी आपण काय घेणार एफ टी आणि व्ही. क्लिअर आहे. परंतु एफ टी काय आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. या ठिकाणी टँजेन्शियल एक्सेलरेशन घ्यावं लागेल आणि या ठिकाणी व्ही. आणि आता आपण कॅल्क्युलेशन करायला काही हरकत नाही. ही तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली. वाटलं तर हे वहीमध्ये तुम्ही एका साईडला लिहून घेऊ शकता. क्लिअर आहे सर्वांना. ओके. म्हणजे आपल्याला हे कळलं की या ठिकाणी पॉवरसाठी टँजेन्शियल एक्सेलरेशन लागेल. त्यांनी दिलं काय आपल्याला सेंट्रिपेटल एक्सेलरेशन. क्लिअर आहे. ओके. परंतु हे पहा ते तुम्हाला समजलं एका साईडला ते लिहून घ्या. आपल्याला पॉवरसाठी ते करावंच लागणार आहे. ठीक आहे. सो नाव मला सांगा सेंट्रिपेटल एक्सेलरेशन म्हणजे काय फॉर्म्युला असतो व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू के स्क्वेअर आर टी स्क्वेअर. मान्य आहे सर्वांना. म्हणजेच व्ही स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर. म्हणजेच व्ही इज इक्वल टू के आर टी. हे झालं व्हेलॉसिटी. ओके. हे काय झालं व्हेलॉसिटी. क्लिअर आहे सर्वांना. नाव टेल मी व्हॉट इज ए टी. ए टी इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजेच इज इक्वल टू डी बाय डी टी. परंतु व्ही किती आला आहे के आर टी आला आहे. के कॉन्स्टंट आहे आर पण कॉन्स्टंट आहे आणि डी टी अपॉन डी टी म्हणजेच 1. सो ए टी इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला त्या ठिकाणी के आर. ए टी इज इक्वल टू काय भेटलं के आर. लक्षात सर्वांच्या. तर हे पहा पॉवर इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे. हे कळलं तुम्हाला सर्वांना. आता व्ही आहे इथं लिहायचा इज इक्वल टू एम ए टी किती के आर आणि व्ही किती के आर टी. लिहून टाका हे एम के स्क्वेअर आर स्क्वेअर टी. असं काय ऑप्शन आहे का चेक करा. तर हा ऑप्शन मला वाटतं त्या ठिकाणी ऑप्शन बी आहे का. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर हिअर. क्लिअर आहे सर्वांना. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपले जे काही सुपर 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजमधले पहिले 10 क्वेश्चन्स रोटेशनल डायनॅमिक्सवरचे कंप्लीट झालेले आहेत. क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झामिनेशनमध्ये पाहायला भेटतील. ओके. थोडाफार बोर्ड एक्झामिनेशनचा आणि सी ई टीचा अप्रोच हा थोडाफार वेगळा असतो. ओके. आपण सर्व त्या ठिकाणी सर्व चॅप्टरचे सर्वच्या सर्व सुपर इम्पॉर्टंट 30 क्वेश्चन्स यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती कंप्लीट करणार आहोत. त्याचप्रमाणे जर तुम्हाला अधिकाधिक प्रॅक्टिस करायची असेल तर डेफिनेटली सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीचा MST-CET 2021 क्रॅश कोर्स की जो ऑनलाईन होणार आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे ना. त्यासाठी कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यावरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती विचारू शकता. प्लस त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट्स किंवा तुमचे जे काही डिटेल्स आहेत त्यामध्ये तुमचं नेम कॉन्टॅक्ट डिटेल्स प्लस तुमचं पासपोर्ट साईज फोटो हे तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. तर मला वाटतं आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.